विचार करा, एका लहानशा पण अत्यंत महत्वाच्या जलमार्गामध्ये एक असं जागतिक संकट उभं राहतंय जे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला हादरा देऊ शकतं. आजच्या विश्लेषणात आपण बरोबर याच संकटाच्या मुळाशी जाणार आहोत. चला, सुरुवात या आकड्याने करूया. $118 ही काही साधीसुधी रक्कम नाहीये. ही आहे तेलाच्या एका बॅरलची किंमत, जी काही काळातच तब्बल 60% वाढलीय. हा एकच आकडा या संकटाची आर्थिक तीव्रता किती जबरदस्त आहे हे सांगायला पुरेसा आहे. आणि ही समस्या जमिनीवरची नाहीये. ही अडचण आहे समुद्रातली. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये तेलवाहू जहाजांची प्रचंड मोठी रांग लागलेली आहे. आणि हीच आज जगातील सर्वात मोठी वाहतूक कोंडी बनली आहे. मग समुद्रातली ही वाहतूक कोंडी नेमकी आहे तरी काय? चला, याच्या खोलात जाऊया आणि समस्येचा पहिला भाग समजून घेऊया. हे समजून घेण्यासाठी चोक पॉइंट ही संकल्पना खूप महत्वाची आहे. चोक पॉइंट म्हणजे असा एक अरुंद सागरी मार्ग जो जर बंद झाला तर संपूर्ण जागतिक व्यापाराची साखळीच तुटू शकते. आणि होर्मुझची सामुद्रधुनी हा असाच एक अत्यंत महत्वाचा चोक पॉइंट आहे. आता जरा या स्लाइडमधली आकडेवारी बघा. जागतिक सागरी तेल व्यापारापैकी तब्बल 30% व्यापार एकट्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होतो. याचा सरळ अर्थ असा आहे की जगाचा जवळपास 1/3 तेल पुरवठा या एका छोट्याशा जलमार्गावर अवलंबून आहे. आणि गंमत म्हणजे हे जे अदृश्य संकट आहे ते आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्या डोळ्यांना दिसू लागलं आहे. वेसल फाइंडर सारख्या ॲप्समुळे आपल्याला स्पष्ट दिसतंय की संयुक्त अरब अमिराती, कतार आणि सौदी अरेबियाच्या बंदरांजवळ जहाजांची कशी अक्षरशः गर्दी झालीय. पण या वाहतूक कोंडीमागे कोणतीही भौतिक अडचण नाहीये. यामागचं खरं कारण आहे एक अदृश्य पण अत्यंत प्रभावी असं आर्थिक शस्त्र, जे जागतिक व्यापाराला थांबवत आहे. तर मग खरा प्रश्न हा आहे की ही तेलवाहू जहाजे पुढे का जात नाहीत? ती थांबली का आहेत? याचं सगळ्यात मोठं कारण आहे विमा. सामान्यपणे विम्याचा खर्च मालाच्या किमतीच्या 1%हूनही कमी असतो. पण युद्धाच्या धोक्यामुळे वॉर रिस्क प्रीमियम लागतो, जो हा खर्च थेट 5% वाढवतो. म्हणजे जो खर्च आधी काही लाखांमध्ये होता तो आता कोटींमध्ये पोहोचला आहे. हा प्रचंड खर्च कंपन्यांना परवडणारा नाहीये आणि म्हणूनच त्यांना जहाजे थांबावी लागत आहेत. हे एक प्रकारचं आर्थिक ब्लॉकेड आहे, जे कोणत्याही लष्करी कारवाईपेक्षा जास्त परिणामकारक ठरतंय. आता या प्रादेशिक संकटाच्या पलीकडे पाहूया आणि बघूया की हे संकट संपूर्ण जागतिक आर्थिक व्यवस्थेलाच कसं आव्हान देत आहे. आणि इथेच या संघर्षाची खरी भूराजकीय खेळी सुरू होते. इराणने एक अट ठेवल्याचं बोललं जातंय. ती म्हणजे जर तेलाचा व्यापार अमेरिकन डॉलरऐवजी चीनी युआनमध्ये झाला तरच जहाजांना मार्ग मोकळा करून दिला जाईल. हे फक्त चलन बदलण्यापुरतं मर्यादित नाही, तर हे थेट अमेरिकेच्या जागतिक आर्थिक वर्चस्वाला दिलेलं एक मोठं आव्हान आहे. हे आवाहन किती मोठं आहे हे समजून घेण्यासाठी पेट्रोडॉलरचा इतिहास थोडक्यात पाहूया. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने जागतिक तेल पुरवठ्याच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली. याच्या बदल्यात 1970च्या दशकापासून तेलाचा सगळा व्यापार फक्त डॉलरमध्येच होऊ लागला. यामुळे डॉलर जगातील सर्वात महत्त्वाचं चलन बनलं आणि अमेरिकेला जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि कोणत्याही देशावर निर्बंध लादण्याची एक अफाट ताकद मिळाली. ही स्लाइड सध्याची व्यवस्था आणि भविष्यातली शक्यता यातला फरक एकदम स्पष्ट करते. एका बाजूला आहे पेट्रोडॉलर प्रणाली, जी अमेरिकेला आर्थिक वर्चस्व देते, तर दुसऱ्या बाजूला आहे पेट्रो युआनचा पर्याय, जो अमेरिकेच्या नियंत्रणाशिवाय एक नवीन बहुध्रुवीय आर्थिक व्यवस्था निर्माण करू शकतो, जिथे अमेरिकेच्या निर्बंधांना बगल देणं शक्य होईल. या सगळ्या जागतिक राजकारणाचा आणि आर्थिक खेळींचा थेट परिणाम आपल्या रोजच्या जीवनावर आणि घराच्या बजेटवर नेमका कसा होतो ते आता पाहूया. हा चार्ट एक कटू सत्य दाखवतो. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे एकीकडे एक्सॉन आणि शेव्रॉन सारख्या तेल कंपन्यांना प्रचंड अनअपेक्षित नफा मिळतोय, तर दुसरीकडे सामान्य कुटुंबांचं बजेट कोलमडून पडत आहे. ही एक मोठी आर्थिक दरी आहे, जी या संकटामुळे आणखीनच रुंदावत चालली आहे. अगदी सरळ शब्दांत सांगायचं झालं तर या ऊर्जा संकटात कोण जिंकतंय आणि कोण हरतंय हे अगदी स्पष्ट आहे. सामान्य माणसाच्या खिशाला पेट्रोल, गॅस आणि वीज बिलांच्या वाढत्या किमतींची झळ बसते, तर मोठ्या ऊर्जा कंपन्या विक्रमी नफा कमवतात. आता ह्या संघर्षाच्या दीर्घकालीन परिणामांवर लक्ष केंद्रित करूया, जे कदाचित अनपेक्षितपणे संपूर्ण जगाच्या ऊर्जेचं भविष्यच बदलू शकतात. इथे एक मोठा विरोधाभास दडलेला आहे.
जेव्हा तेल आणि वायूसारख्या जीवाश्म इंधनाच्या किमती वाढतात तेव्हा सौर आणि पवन ऊर्जेसारखे अपारंपरिक पर्याय आर्थिकदृष्ट्या अधिक आकर्षक वाटू लागतात. यामुळे हरित तंत्रज्ञानात गुंतवणूक वाढते आणि ऊर्जेच्या नव्या भविष्याकडे जाण्याचा वेगही वाढतो. हा तक्ता जुनी ऊर्जा विरुद्ध नवी ऊर्जा यातला आर्थिक फरक स्पष्ट करतो. तेलाच्या किमती अस्थिर आहेत आणि वाढत आहेत. या उलट सौर पॅनलसारख्या हरित तंत्रज्ञानाच्या किमती सातत्याने कमी होत आहेत. आणि या क्षेत्रात चीन एक प्रमुख उत्पादक म्हणून पुढे येतोय, ज्यामुळे भविष्यातल्या ऊर्जा समीकरणात चीनची भूमिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. पण हा जो नवीन ऊर्जेकडे होणारा बदल आहे तो काही सरळ रेषेत नाहीये. ह्या संघर्षाचे परिणाम फक्त आर्थिकच नाहीत, तर ते प्रादेशिक राजकारणालाही अस्थिर करत आहेत. उदाहरणार्थ, इराण आणि कतार यांच्यातल्या संयुक्त नैसर्गिक वायुक्षेत्रावरील हल्ल्यांमुळे अनेक दशकांपासून असलेलं ऊर्जा सहकार्य धोक्यात आलं आहे आणि संबंधांमध्ये तणाव निर्माण झालाय. या विषयातील तज्ज्ञ प्रोफेसर लाले खलीली या परिस्थितीचं अगदी अचूक वर्णन करतात. त्या म्हणतात की तेल कंपन्या सध्या प्रचंड नफा कमवत असल्या तरी हा संघर्ष हरित ऊर्जेकडे जाण्याचा वेग वाढवत आहे, जी त्यांच्या पारंपरिक व्यवसायासाठी एक मोठी दीर्घकालीन चिंता आहे. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. जेव्हा तेल आणि वायूसारखी जीवाश्म इंधने भूराजकीय संघर्षाची शस्त्र बनतात, तेव्हा जगाला अपारंपरिक आणि शाश्वत ऊर्जेकडे अधिक वेगाने वळण्याशिवाय दुसरा पर्याय उरतो का? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?